त्यांच्यासोबत या ठिकाणी सन्माननीय लक्ष्मण ढेबे साहेबांना सुद्धा माझी विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावर या। दादा तर सन्माननीय संतोषजी शिंगाडे यांचा पनवेल आपटेवाले यांचा स्वागत मात्र लक्ष्मणजी शिंगाडे यांच्या शुभ हस्ते केला जाईल। धनुर्विद्या आर्चरी या खेळामध्ये भारत देशासाठी आतापर्यंत 3 वेळा प्रतिनिधित्व केलेलं, त्याचबरोबरीनं लंडनमध्ये 4था क्रमांक ज्यांना पटकावला ते सन्माननीय बाळूभाऊ ढेबे यांचे या मुख्यमंचावरती आपण यथोचित मानसन्मान करूयात। या धनगर समाजाचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांतजी शिंगाडे साहेब आपणास विनंती करेल की आपण आपल्या शुभादानं यथोचित मानसन्मान या मुख्यमंचावरती करायचा। एक विशेष असा एक शुभ सन्मान या स्पर्धेसाठी आपल्या समाजातील एक होतकरू, त्याचबरोबरीनं ज्यानं इंटरनॅशनल लेवलला इंग्लंडमध्ये जाऊन 4था क्रमांक पटकावला असे बाळू ढेबे साहेब इथे उपस्थित राहिले। त्यांच्या या मुख्य मंचकावरती यथोचित मान सन्मान केला जातोय। कल्याणकारी धनगर समाज रोहा तळा मुरुडचे अध्यक्ष, त्याचबरोबरीनं जानूबाबू गोरे साहेब यांच्या शुभार्थानं यथोचित मानसन्मान या मुख्य मंचकावरती केला जातोय। नेरळ लवळी हा संघ जर इथे उपस्थित असेल तर आपण उपस्थित असल्याची इथे नोंद करायची आहे। त्याचबरोबरीनं संघर्ष गारमाळ याही संघाला आपण विनंती करूयात जर आपण इथे उपस्थित असाल तर आपली उपस्थिती इथे दर्शवायची आहे। त्याचबरोबरीनं टीम दामनसई ब आणि कारिवणे हे दोन्ही संघ जर इथे उपस्थित असेल तर त्यांनी सुद्धा आपली उपस्थिती इथे दर्शवायची आहे। समाजसेवेची सेवा करून चांगला समाज घडवण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे। असाच प्रयत्न आमचे मित्र संतोषजी शिंगाडे साहेब आपटे पनवेल इथेही या कबड्डी सामन्याला ते आवर्जून उपस्थित आहेत। त्याबद्दल कल्याणकारी धनगर समाज रोहाताळा मुरुड यांच्याकडून सततचे आम्ही ऋणी आहोत। तरी मी संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत शिंगाडे यांना विनंती करेन की त्यांनी संतोष शिंगाडे यांचा यथोचित सन्मान करावा। तरी लक्ष्मण शिंगाडे यांना विनंती करेन की त्यांनी संतोषजी शिंगाडे यांचा यथोचित सन्मान करावा। या चालू सामन्यामध्ये एक चांगली पकड आपल्याला पाहायला मिळत होती। बॅकलिफ्ट करताना त्या ठिकाणी मात्र अपयश आलंय। हा इथे मस्त वाह छान पकड महिला कबड्डीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। 1 गुणांची कमाई। त्याचबरोबर आमचे मित्र रायगड जिल्ह्यात धनगर समाजाच्या विविध प्रश्नांवर हात घालणारे, एक झंझावत वातावरण तयार करणारे आमच्या रायगड जिल्ह्याचे युवकांच्या धनगर समाजाचे अध्यक्ष सन्माननीय रामभाऊ केंडे यांचाही येथे यथोचित सन्मान होणार आहे। तरी कल्याणकारी धनगर संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत शिंगाडे यांना एक विनंती राहील की त्यांनी रामभाऊ केंडे यांचा यथोचित सन्मान करावा। चालू करा आपल्या ना आम्ही चालू बाकीच्या मॅच चालू करा.
3 नंबरची चढाईपट्टू आपल्याला नक्कीच एक हुशार चाणाक्ष पाहायला मिळते. चांगली सर्व्हिस, रिक्त हस्ते मात्र तिला परतावं लागलाय. टाइम आउट घेण्यात आलेला आहे. टायमिंग काय होला 5:30चा टायमिंग आमचा 5 राऊंड आम्ही पहिला राऊंड खेळलो. आमच्या समाजाचे जे रुग्णसेवेसाठी कायम तत्पर असणारे आणि सायन हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणारे किसनजी ढेबे यांचाही येथे कल्याणकारी धनगर समाज सेवा यांच्याकडून यथोचित सन्मान होत आहे. तरी मी यशवंत गोखरे यांना विनंती करीन की त्यांनी किसन ढेबे यांचा यथोचित सन्मान करावा. ग्राउंड चालू करा ना तो 4 वाजता. चांगली सर्व्हिस, चांगली चढाई या ठिकाणी आपल्याला ग्राउंड क्रमांक 3 वरती पाहायला मिळते. 1 गुणाची नक्कीच कमाई. 1 खेळाडूने बाद केलंय. पुन्हा एकदा आपल्याला कमी उंची असलेली चढाई बहादर, हुशार, चाणाक्ष, चालाक, वेगवान अशी तिची सर्व्हिस. तसेच हा इथे मात्र नक्कीच या खेळ रायगड घेण्याची जिल्हा युक्ती त्या जागेमध्ये धनगर समाज होती. कबड्डी परंतु स्पर्धेसाठी आवर्जून या ठिकाणी अपयश उपस्थित आलेलं आहे. असलेले आणि ती बाद लक्ष्मण झालेली आहे. आखाडे, माजी सरपंच कळम कनी यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान होणार आहे. तरी त्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी मी सरपंच साहेब लक्ष्मण आखाडे यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. कृपया लक्ष्मण आखाडे. तसेच या ठिकाणी आमचे काका सन्माननीय गोखरे आबा, जय बजरंग खडकी आणि इराणी पेन ब या दोन्ही संघाला करूया. त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत होणार आहे. तर मी कृपया त्यांना विनंती करीन की त्यांनी यथोचित सन्मान स्वीकारावा. यासाठी मी अनंत गोरे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. जय बजरंग खडकी आणि इराणी पेन ब या दोन्ही टीमला विनंती असणार की आपण मैदान क्रमांक 1 वरती त्वरित दाखल व्हा. चांगला खेळ कबड्डीचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या चालू सामन्यामध्ये 7 विरुद्ध 1 अशी लढत. 1 गुणांची कमाई केली आहे. 1 खेळाडूला मैदान क्रमांक 2 वरती दामनसई य आणि करंजी य या दोन्ही टीमला आपण विनंती करूयात की आपण लगेचच मैदान क्रमांक 2 वरती दाखल व्हा. 3 विरुद्ध 1. आणि 11 नंबरची जर्सी परिधान केलेली महिला कबड्डीपटूला मात्र आता रिक्त हस्त परतावा लागते. चला पंचांची सिटीचा तसेच या ठिकाणी माजी सरपंच लक्ष्मण आखाडे साहेब यांचाही स्वागत झालेलं आहे. तरी मी समाजाचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत शिंगाडे साहेब यांना विनंती करेन की त्यांचा यथोचित सन्मान करावा. नक्कीच मध्यंतरापर्यंत काही गुणांची आघाडी. मैदान क्रमांक 1 वरती जय बजरंग खडकी आणि इराणी पेन ब या दोन्ही टीमला लगेचच दाखल व्हा. मैदान क्रमांक 2 वरती दामनसई अ आणि करंजी अ या दोन्ही संघांना लगेच दाखल व्हा. 9 12 12 9 रेडी कॅप्टन. जय बजरंग खडकी आणि इराणी पेन यांना हा पहिला पुकार राहणार आहे. पुढच्या 3 मिनिटात जर तुम्ही ग्राउंडवर हजर राहिला नाहीत तर आयोजन कमिटी हा योग्य तो निर्णय तुमच्याबद्दल घेतला जाईल. तरी तुम्हाला पहिला पुकार राहील. जय बजरंग खडकी आणि इराणी पेन. ग्राउंडच्या आतमध्ये जे मायबाप रसिक आले असतील त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण ग्राउंडच्या जे नियंत्रण रेषा आहे त्याच्या पलीकडे लांब उभं राहायचं आहे. चला दामनसई अ आणि करंजी अ लगेचच आपण मैदान क्रमांक 2 वरती दाखल व्हा. हा आपल्याला दुसरा पुकार असणार आहे. त्याचबरोबरीनं मैदान क्रमांक 1 वर जय बजरंग खडकी आणि इराणी पेन ब या दोन्ही संघांना विनंती असणार आहे की आपण लगेचच मैदान क्रमांक 1 वर दाखल व्हा. हा चांगली पकड. वा जबरदस्त छान. एकटीने पकड मांडलेली आहे.
आणि 1 गुणांची मात्र कुठेतरी नक्कीच अंक तालिकेमध्ये आणखीन 1 गुणाची वाढ केलेली आहे. पुन्हा एक चढाई बहादर आपल्याला पाहायला मिळते. 6-7 विरुद्ध 1 अशी लढत आणि आता तिला माहिती आहे नक्कीच आपल्या संघाकडे आघाडी आहे म्हणून आपल्याला फक्त वेळ घालवायचा आहे. कोणतीही घाई या ठिकाणी आपल्याला करायची नाही आहे कारण हा खेळ कबड्डीचा आहे. टेक्निक खेळ आहे मित्रांनो. आणि महिला सुद्धा आपल्याला पाहायला मिळते बऱ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या लहानशा मुलींना कबड्डीपटू मैदान क्रमांक 2 वरती धामणसई अ आणि करंजी अ या दोन्ही संघांना लगेचच दाखल व्हा. मैदान क्रमांक 1 वरती जय बजरंग खडकी आणि इराणी पेन ब या दोन्ही टीमला विनंती असणार की आपण मैदान क्रमांक 1 वरती लगेच दाखल व्हा. बोनस पॉइंट. वा छान चढाई. महिला संघ टिटवीचा राजा आणि जय बजरंग खडकी या ठिकाणी किती महिलांच्या संघाला पुन्हा पुकार दिला जातो. टिटवीचा राजा आणि जय बजरंग खडकी चालू सामना संपतात लगेच आपण मैदान क्रमांक 3 चा सुपर ताबा घ्यायचा आहे. 3 गुणांची कमाई केलेली आहे. खरंच कौतुक करावं लागेल. चला पंचांच्या निर्णयाचा आपण सन्मान करा. गारमळगावचे ग्रामस्थ सन्माननीय अजयजी बावदाने साहेब इथे उपस्थित राहिले त्यांचे आपण यथोचित मान सन्मान करूया. मी कार्याध्यक्ष अनंतजी गोरे साहेब आपल्याला विनंती करेल की आपण आपल्या शुभाताने यथोचित मान सन्मान करायचा. दामनसई ब आणि कारिवणे या संघाला विनंती करूयात की आपण मैदान क्रमांक 2 चा लगेचच ताबा घ्यायचा. पुन्हा पुकार देतोय धामणसई ब आणि कारिवणे या दोन्ही संघाने लगेचच मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्या. मैदान क्रमांक 1 वरती धामणसई अ आणि करंजी अ या दोन्ही संघांना विनंती करूयात की आपण मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्या. यामध्ये पुन्हा एकदा बोनस पॉइंट पाहायला मिळते. खरंच कौतुक करावं लागेल त्या चढाई बहादूरचं. सुरेख अशी चढाई आपल्याला सातत्याने तिच्याकडून पाहायला मिळते. पण खरं तर अशा कबड्डीपटूंचं आपल्याला कौतुक करावं लागेल. मूर्ती लहान पण कीर्ती महान. छोटा तीर घाव करे गंभीर. दिलीप गोरे आपण मैदान क्रमांक 1 वरती गुणलेखकाची कामगिरी पार पाडायची आहे. अजयजी बावदाने साहेब यांच्या या मुख्यमंत्र्यावरती आपण यथोचित मान सन्मान करतोय. माय चूपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यथोचित मान सन्मान केला जातो या मुख्य मंचकावरती. वा पुन्हा एक चांगली चढाई सातत्याने ज्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते ती चढाई बहादूर. पुन्हा वेगाने सर्व्हिस परंतु रिक्त असं परतावं लागतंय. बोनस पॉइंटची कमाई करणारी अशी ती चढाई बहादूर आहे. आणि इथे पाहूया काय घडतंय. 5 पॉइंट. वा सुरेख. सुपर सभी ऊपर वाली ये रेड. एकूण 5 गुणांची कमाई. कारण आपल्या विरोधी संघावरती लोन सुद्धा मिळवलंय. 3+2 अशी 5 गुणांची कमाई केली. तुझं नक्कीच कौतुक. आता अति तडीची लढत या चालू सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हा इथे मात्र नक्कीच हुशारीने आणि चालाकीने मात्र कुठेतरी तिला पकडायचं होतं परंतु अपयश आलंय. आणि आणखीन 1 गुणाची कमाई. हा पुन्हा चांगली सर्व्हिस. पुन्हा 2 गुणांची कमाई. सातत्याने चांगली कामगिरी आता नक्कीच त्या महिला मुलीकडून आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय पांडुरंग आखाडे साहेब माजी सरपंच कळम यांचे या मुख्यमंत्र्यावरती आपण यथोचित मान सन्मान करूया.
मी या संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय मनोहरजी यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभात आणि यथोचित मानसन्मान या मुख्य मंचकावरती करायचा. शेवटची 2 मिनिटं पंचांनी पुकार केला की आता शेवटची 2 मिनिटं मात्र शिल्लक आहे. प्रेक्षकांना विनंती करतोय जे मुख्य प्रवेशद्वारावरती उभे आहेत त्यांना विनंती असणार आहे की आपण प्रवेशद्वार खाली करायचा. आता प्रमुख अतिथी या स्पर्धेला भेट देण्यासाठी येणार आहेत. सर्व पुढे प्रेक्षक वर्गाला मी विनंती करतो. सुरेख छान पकड या ठिकाणी पाहायला मिळते. काहीशा गुणांची आघाडी असेल. सन्माननीय नरेश ठाणेकर साहेब यांचा या मुख्य मंचकावरती आपण यथोचित मान सन्मान करूयात. मी मनोहरजी यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभातानं यथोचित मान सन्मान या मुख्य मंचकावरती करायचा. चला ग्राउंड क्रमांक 1 आणि 2 करंजी आणि धामणसई या दोन्ही संघांना आपण विनंती करूयात की आपण मैदान क्रमांक 1 वरती लगेचच दाखल व्हा. त्याचबरोबर ना धामणसई ब आणि कारिवणे इथे याही संघाला विनंती असणार की आपण मैदान क्रमांक 2 वरती दाखल व्हा. अगदी शर्तीचे प्रयत्न सुद्धा त्याच्याकडून आपल्याला नक्की पाहायला मिळाले, परंतु पकड एवढी सुरेख होती की तिच्यातून नक्की सुटणं म्हणजे कठीण होता तिच्यासाठी. तरी सुद्धा तिने शेवटपर्यंत मात्र कुठेतरी प्रयत्न केले होते. प्रयत्न जिथे पराकाष्ठा असते मित्रांनो, प्रयत्नांची आपल्याला करावीच लागते. खेळ क्रिकेटचा असो किंवा कबड्डीचा असो. चला मैदान क्रमांक 1 वरती धामणसई आणि करंजी मैदान क्रमांक 2 वरती कारिवणे आणि धामणसई ब या संघाला विनंती करूयात की आपण लगेचच दाखल व्हा. आपण या ठिकाणी पाहतोय हँडशेक करताना या महिला कबड्डीपटूंना. मैदान क्रमांक 3 वरील महिलांचा सामना संपलेला आहे. विनंती असणाऱ्या टिटवीचा राजा आणि खडकी या दोन्ही संघांना लगेचच मैदान क्रमांक 3 वरती दाखल व्हा. ब्लू जर्सी परिधान केलेला संघ महिलांचा कबड्डीपटू हा संघ विजेता झाला असेल.